हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 19. पडळही आथी डोळा आणि डोळा नव्हे आंधळा, तरी आथी पोकळा गेलिया की. अर्थात डोळ्यात मोतीबिंदू आहे असे सांगून दिसतही आहे असे सांगणे म्हणजे डोळ्यात मोतीबिंदू आहे हे सांगणे असत्य ठरते. डोळ्यात जर मोतीबिंदू झाला असेल तर त्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. परंतु तरीही जर कोणी असे म्हणेल की माझ्या डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे आणि तरीही मला दिसत आहे, तर त्याचे हे बोलणे विरोधाभास आहे. माऊलींना सांगायचे आहे की जर अज्ञानाने ज्ञानाला झाकोळले असे म्हणायचे असेल तर हा विरोधाभास आहे. कारण असे झाकोळल्या क्षणी अज्ञान नष्ट व्हायला पाहिजे. ज्ञानाच्या सान्निध्याने अज्ञान शिल्लक असू शकत नाही. वरील उदाहरणात एकतर मोतीबिंदू नसेल किंवा मोतीबिंदू असला तर दृष्टी नसेल. याचप्रमाणे एकतर ज्ञान असेल किंवा त्याच्या अभावाने अज्ञानाचा भास असेल. तथापि एकाच वेळी दोन्ही असू शकणार नाहीत. ओवी क्रमांक 20. इंधनाच्या अंगी खवळलेन आगी, तेन जळे तरी वाऊगी शक्तीच ते. अर्थात इंधनामुळे जर आग लागली नाही तर त्याची शक्ती वाया गेली असे म्हणावे लागेल. या ओळीत माऊली म्हणतात की जर इंधनामुळे आग भडकली नाही तर त्या इंधनाची शक्ती वाया गेली, निष्प्रभ झाली असेच म्हणावे लागेल. किंवा त्या इंधनात शक्तीच नाही की काय. कारण जाळणे हा अग्नीचा स्वभाव आहे आणि अग्नीला भडकविणे हा इंधनाचा धर्म आहे. तरीही इंधनाकडून असे होत नसेल तर त्यात ती शक्ती नाही हेच सत्य आहे. यावरून माऊली सांगतात की सान्निध्यात आलेल्याला स्वतःप्रमाणे करणे हा अज्ञानाचा धर्म आहे. तरीही अज्ञानाच्या सान्निध्यात येऊनही ज्ञान तसेच राहते आणि अज्ञान मात्र नष्ट होते. याचा अर्थ ज्ञानापुढे अज्ञान निष्प्रभ होते किंवा अज्ञानात ती शक्तीच नसते. कारण अज्ञान असे काहीही स्वतंत्र अस्तित्वात नाही, ते ज्ञानाचा अभाव आहे. ओवी क्रमांक 21. अंधारू कोंडुनी घरी, घरा पडसाई न करी, तै अंधारू इही अक्षरी न म्हणावा की. अर्थात जर अंधार झाल्यावर घरात काळोख होत नसेल तर त्याला अंधार असे म्हणू नका. घरात अंधार झाला आहे आणि तरीही घरात काळोख झालेला नाही असे जर म्हणायचे असेल तर मग त्याला अंधार असे म्हणू नका. अशा परिस्थितीत तो अंधार नाही. माऊलींना सांगायचे आहे की जर अज्ञानाने ज्ञान झाकोळूनही ज्ञान तसेच अबाधित राहत असेल तर मग त्याला अज्ञान असे म्हणू नका. कारण ज्ञानाच्या सान्निध्यात अज्ञान शिल्लक राहत नाही. ओवी क्रमांक 22. बोजावो नेदी जागणे, तिये निदेते नीद कोण म्हणे, दिवसा नाणी उणे, तै रात्र कैची. अर्थात झोप लागली आहे तथापि जागेपणा तसाच आहे, याला झोप कोण म्हणणार. रात्र आहे तथापि तेथे उजेड आहे, याला रात्र कोण म्हणणार. माऊलींनी येथे 2 उदाहरणे दिली आहेत. 1. झोप लागल्यावर तेथे जाग असत नाही. जागृतावस्था काही कालावधीकरता लोप पावते, यालाच झोप लागणे असे म्हणतात.
याचा अर्थ झोप जागृतावस्थेवर स्वार होते, झोप जागृतावस्था क्षीण करते. यामुळे जर जागा असताना असे कोणी म्हणेल की मी झोपलो आहे तर ते हास्यास्पद होईल. 2. उजेड असताना कोणी जर असे म्हणेल की आत्ता येथे रात्र आहे तर ते हास्यास्पद होईल, कारण उजेडाचा अभाव होणे यालाच रात्र होणे असे म्हटले जाते. उजेड झाला की तो काळोखावर स्वार होतो, तो काळोख क्षीण करतो. याचप्रमाणे जर कोणी असे म्हणेल की अज्ञानाने ज्ञान झाकोळले आहे तर त्यावेळी तेथे ज्ञानाचा प्रभाव क्षीण झाला पाहिजे. तथापि येथे तर उलट अनुभव दिसून येतो. अज्ञान ज्ञानाच्या कक्षेत आल्यावर अज्ञान निष्प्रभ होते, क्षीण होते. कारण ज्ञान उदित झाल्यावर तेथे ज्ञानाचा अभाव नष्ट होतो आणि त्यामुळे अज्ञानाचा भाव नष्ट होतो. ओवी क्रमांक 23. तैसे आत्मा अज्ञान असके, असता तो न मुके, तै अज्ञान शब्दा लटिके आलेच की. अर्थात अशा प्रकारे आत्मपरब्रह्माच्या ठिकाणी जरी अज्ञान असले तरी ते स्वचैतन्याला, स्वप्रकाशाला मुकत नाही. यामुळे अज्ञान असत्य आहे हे सिद्ध होते. अज्ञान त्याचा प्रभाव त्याच्या कक्षेत येणाऱ्यांना दाखविते. तथापि ते जेव्हा आत्मपरब्रह्माच्या सन्निध येते तेव्हा तेच निष्प्रभ होते, क्षीण होते. कारण ज्ञान उदित झाल्यावर तेथे ज्ञानाचा अभाव नष्ट होतो आणि त्यामुळे अज्ञानाचा भाव नष्ट होतो. यावरून अज्ञान असे काही स्वतंत्र अस्तित्वात नाही हेच सिद्ध होते. हरिओम.